घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराच सोन, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन. बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान कन्यादान. कुणी काही जादू तर नाही केली ना तुमच्यावर? का असं काय विचारतेस? नाही म्हणजे आता जो काही चमत्कार घडला त्याच्यावरून म्हटलं. तूच म्हणाली होतीस ना मला, आपला काळ वेगळा होता, या मुलांचा काळ वेगळा आहे. माझं बोलणं एवढं मनावर घेतलं? हा, कधी कधी घ्यावं लागतं. विचार केला मी की गायत्रीची याच्यात काय चूक आहे. म्हणजे कोणीतरी त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी जर तिला फूल दिलं असेल तर तिची काय चूक आहे याच्यात? एक पालक म्हणून तुम्ही या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं. मुलांचं मन ओळखायला सोपं जातं. आणि मुळात तिच्या मनात जर काही असतं तर तिने हे गुलाब घरी आणलेच नसते. तिने घरी आणले, तिला माहितीये हे मला आवडत नाही तरी सुद्धा. तिच्यावर का चिडू मी? आपण जसं खत पाणी घातलं ना, रोप त्याचेच गुणधर्म घेऊन उगवलं. आणि त्याच रोपट्यावरचं उगवलेलं निरागस फुल आहे गायत्री. आणि या फुलाला जपण्यासाठी तुम्ही सतत त्याच्या भोवती काटेरी कुंपण घालून उभे असता. कारण फुलाच्या भोवती कुंपण टाकणारा मी माळी आहे. खरं सांगू, आज तुम्ही जे काही वागलात ना त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलाय. तिच्या बरोबर जे काही घडेल ना ते सांगण्याचा. आता ती कोणताही प्रॉब्लेम फेस करू शकते, कारण तिला माहिती आहे की तिचे बाबा तिच्या सोबत आहेत. मलाही तेच हवं होतं. काय ना उमा, मुलांचा आपल्यावरचा विश्वासच आपल्याला चांगले आई वडील बनवत असतो. ज्या कार्डवर के लिहिलेलं असेल ना, तो प्रत्येक गुलाब कार्तिक कडून आलेला. हॅपी रोज डे. काय चाललंय माझं? कार्तिकने पाठवलेली कार्ड्स मी पुन्हा पुन्हा का चेक करते? बापरे, मला तो आवडायला तर लागला नाहीये ना? नाही, शक्यच नाही. मी असं काही करू शकत नाही. मला तो अजिबात आवडत नाही. मला तो आवडत नाही की कधीच आवडू शकत नाही. येस, तो मला कधीच आवडू शकत नाही आणि हेच जास्त योग्य आहे.
दुखावत तर नाहीये ना? कदाचित माझ्या या वागण्याचा त्याला खूप त्रास होईल. आणि समजा मी त्याला हो म्हणलं तर? मी का विचार करतेय हा? बाबांना आवडणार नाही असं काहीही करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. सो आता कार्तिक हा चॅप्टर क्लोज. फक्त अभ्यास आणि डान्स वरती कॉन्सन्ट्रेट करायचं. माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रेम नावाचा टॉपिकच नाही. लव शौक प्यार व्यार ये तेरे बस की बात नहीं है गायत्री. त्यामुळे बहुत हो गया अब टाइम पास. बाबांना सगळ्यात जास्त राग येणारा मुलगा मला कसा काय आवडू शकतो? पियू, काय झालं? आली नाही अजून गायत्री? नाही ना ग. एवढा उशीर कधीच होत नाही ग तिला. काय झालं असेल? हे तुला काय वाटतं ग? काय झालं असेल? मला काय माहिती. आणि पियू, तू असले भलते सलते विचार करून मला घाबरवू नकोस हा. अगं तसं नाहीये ग. मला वाटतं नक्कीच काहीतरी महाभारत घडलं असेल. अरे यार, तरी आपण काल हिला समजावून सांगत होतो की बाई नको नेऊ गुलाब घरी. पण ऐकेल ती गायत्री कसली ना. शेवटी ती ही कीर्तनेच. ओ गॉड, ये गुलाब ने क्या क्या गुल खिलाए होंगे क्या पता. काय झालं? नाही लागत आहे. घरी मार तर पडला नसेल ना? पियू, अगं शक्य तरी आहे का ते? हे बघ, कीर्तने काका जास्तीत जास्त तिच्यावर ओरडतील किंवा बोलणार नाहीत तिच्याशी, पण हात कधीच उचलणार नाहीत. गायत्रीवर खूप जीव आहे ग त्यांचा. तेही बरोबर आहे म्हणा, पण मग ही अजून का आली नाहीये? तेच तर कळत नाहीये ना. थांब. अरे यार, फोनही लागत नाहीये हिचा. काय करायचं मग? ती येईल तेव्हा येईल. आपण जाऊया लेक्चरला. ओके, चालेल. चल. चल. अकाउंट्स, कॉस्टिंग, टॅक्सेशन. ती फाईल कुठे आहे? गायत्री, काच कॉलेजला जायचं नाही आहे का? किती उशीर झालाय? हो ना ग, मला ना काही असाइनमेंट संपायच्या होत्या. असाइनमेंटचा बराच लोड दिसतोय. रात्री बराच वेळ दिवा चालू होता. आई, मला ना उशीर होतोय, मी निघते. हा, बाय. बर गायत्री, एक मिनिट. ही पुस्तकं नाही न्यायची का? अरे देवा, विसरलीस ना? ए आई, तुला एक विचारू का? मी म्हणजे तुझे बाबा आहे का की तू परवानगी काढून मग बोलणार आहेस? बाबांना काही बोलायचं नाही. अरे बापरे, नाकावर केवढा तो राग. विचार, काय विचारायचं आहे? आई, पियू आणि मैत्री आहेत ना, त्या रात्री राहायला येणार आहेत. म्हणजे अजून तसं ठरलं नाहीये, पण तुला चालेल ना? अगं मग येऊ देत की, त्यात परवानगी काय काढतीयस? मग तू बाबांना सांगशील? अच्छा, म्हणजे बाबांशी अजून बोलणं झालं नाहीये आणि परवानगी मिळाली नाहीये तर
परवानगी मिळाली नाहीये आणि ती परवानगी तुला काढायची आहे. हा म्हणजे बघेन मी. म्हणजे ते नाही म्हणतील असं मला नाही वाटत. होईल कन्फर्म. थँक्यू. चल बाय. सांभाळून जा. ए काय झालं? काय म्हणाले ग बाबा? खूप ओरडले का? फुलांचं काय केलं? फेकून दिली असतील ना त्यांनी? अरे तुम्ही जरा गप्प बसता का? किती प्रश्न विचारताय? मला उत्तर द्यायला थोडा वेळ तरी द्या. घरी मिळाला का तुला उत्तर द्यायला वेळ? सांग ना गायत्री, खूप ओरडले का ग बाबा? मैत्री, असं काहीच झालं नाहीये. तुला माहितीये, मी सगळ्या गुलाबांनी अख्खं घर सजवलं होतं. हा, म्हणजे तू थेट संकटानं आग्रहाचं आमंत्रण दिलंस? चांगलाच पाहुणचार झालेला असणार त्या गुलाबांचा. पर मला सांग, गुलाबांचा गुलकंद नाही ना केला एका फटक्यात? पावळट हसतेस काय तू? ही खरंच वेडी आहे यार ही. अगं तुम्ही जरा शांत बसा ना. असं खरंच काही नाही झालंय. उलट इतके रोजेस मिळून सुद्धा बाबा शांत होते. व्हॉट? तुला काय आम्ही लहान बाळ वाटलो का? तू सांगितलंस आणि आम्ही ऐकलं. अगं खरंच, तुझी शपथ. बस एक मिनिट हा, तू उगाच खोटं बोलू नकोस. मला माहितीये काका नक्कीच काहीतरी बोलले असतील तुला, पण तुला ते आम्हाला सांगावंसं वाटत नाहीये. अच्छा, एक मिनिट थांबा. आता काय? हे बघ. ओ माय गॉड, हे आता बसला विश्वास? मी आणि माझे बाबा. हई शपथ, आज खऱ्या अर्थाने सेल्फी प्रकाराला राजमान्यता मिळाली आहे. हे खरंच ग? हे किती छान दिसताय ना तुम्ही दोघं. हे बघ ना पियू, काका पण किती छान हसतायत. माझे बाबा आहेतच मस्त. हो ना यार, आपण उगाच इतकं घाबरत होतो ना त्यांना. म्हणजे खरं तर किती शांत आहेत ते. अगं तेच तर मला कळत नाही ना. तुम्ही ना उगाच त्यांना रागीट समजता. म्हणजे तत्वांच्या बाबतीत ते असतीलही चौकटीमध्ये, पण प्रेमात ते अथांग समुद्रासारखे आहेत. हो ना यार, उलट तुझी किती काळजी करतात आणि कामातून वेळ काढून रिहर्सल्स अटेंड करतात. गायत्री, तुझ्या बाबांच्या कामाचं कौतुक सगळं शहर करतंय आणि तरीही ते तसेच साधे सरळ आहेत. ते माझे बाबा आहेत आणि त्यांचा मला खूप अभिमान आहे. पण खरं सांगू का गायत्री, आम्ही ना उगाच त्यांची इमेज अशी रागीट पोर्ट्रेट करत असू, पण खरं तर आम्हालाही तुझ्या बाबांचा खूप अभिमान वाटतो. खरंच गायत्री, खूप ग्रेट आहेत तुझे बाबा. माहितीये मला. आणि आता ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झालं. हो. रंग गुलाबी, फूल गुलाबी, गायत्री गुलाबी. 100 गुलाब प्रेमाचे. हाय, कौन होगा वो दिलवाला? कोण होगा काय? के फॉर कार्तिक. हर गुलाब पे कार्तिक राज कर रहा है. आणि मला सांग, नक्की काय जादू केली आहेस तू? मी काही जादू वगैरे केली नाही. वेड लागलाय त्याला. वेडा आहे तो. वेडा आहे नाही, वेडा झालाय. तू वेड लावलंय त्याला. आणि काय ग, त्याने रोज क्वीन बनवलं ना तुला, त्याचं काहीच वाटत नाही. तेच ना,
मला काहीही कौतुक नाहीये त्याचं आणि रोज क्वीनचं सुद्धा, कळलं? पण तुला तर गुलाब आवडले तसं दिसतंय. एक मिनिट. फक्त गुलाब की गुलाब देणार आपण? प्लीज गप्प बसा ना. मला नाही वाटत की मला आवडेल असा मुलगा अजून जन्माला आलाय. ए असेलच ना कुठेतरी. कारण जर तो आत्ता जन्माला आला तर तुला काय तुझे 40शीत प्रपोज करणार? हे पण खरं खरं सांग, कुछ हो रहा है ना? पिऊ काही होत नाहीये ग. मग खूप आठवण येते का त्याची? पिऊ प्लीज गप्प बस. मला माझं नाव त्याच्या बरोबर जोडलेलं अजिबात आवडणार नाही. माझ्या नावाच्या समोर सदाशिव कीर्तने हे नाव आहे आणि हे नाव बाजूला सारून तिथे येणारं नाव हे बाबांच्या तोडीतच असलं पाहिजे, कळलं? अगं पण कोण जोडतंय? आम्ही फक्त चेष्टा करतोय. पियू प्लीज चेष्टाही नको. मला बाबांचा विश्वास नाही तोडायचा. सो प्लीज आपण विषय बदलूयात का? गायत्री चिल यार, चालतात अशा गोष्टी. आणि त्याने तुला गुलाब दिले म्हणून काय तो तुझा लगेच बॉयफ्रेंड वगैरे झाला का? नाही मैत्री, मग पण मस्करीतूनच गैरसमज वाढतात ना ग. अगं हो, पण किती टेन्शन घेतेयस. आणि आम्हाला माहितीये तुझ्या बाबांच्या परवानगीशिवाय तू कोणाला मदतही करणार नाहीयेस, त्यामुळे प्रेम लांबच राहिलं. शिवाय इथे तर कार्तिक आहे, म्हणजे मोठा क्रॉस. तरीही मला हा विषय आता परत कधी नकोय, कळलं? अगं हो, पण तो मित्र म्हणून खरंच खूप चांगला आहे. हो ना, मग तूच बनव ना त्याला तुझा मित्र. पियू एक मिनिट. मी त्याला फक्त मित्र नाही, माझा बेस्ट फ्रेंड बनवणार आहे. कार्तिक, तिचं काय आता? जिने मारायला पाहिजे ती सोडून ही का हाक मारते मला? गायत्रीच्या मनात मला काडीची किंमत नाहीये हे स्पष्ट दिसतंय तिच्या चेहऱ्यावर. आणि काल इतकी गुलाबाची फुलं गायत्रीला नक्की कोणी दिली असतील? असं कोण आहे जे मला नाही माहिती. आणि त्यालाही गायत्रीला रोज क्वीन करायचं होतं. नो मॅन. कार्तिक, कुठेतरी कमी पडताय तुम्ही. कदाचित किट्टूच बरोबर होतं. मी चुकीचाच दरवाजा ठोठावतोय. हाय, हाऊ आर यू? काल रोज डेला खूप मजा आली ना. बाय द वे तू खूप छान दिसत होतास, माहितीये. हाय कार्तिक. बरं कार्तिक, तुला एक विचारू का? गायत्रीला 100 रोजेस तूच दिलेस ना? हो, म्हणजे आम्हाला कळलंय की तूच दिलेत, पण का दिलेस हे कळू दे ना आता. हा, नाही म्हणजे स्वतःची बहीण रोज क्वीनच्या स्पर्धेत उभी असताना हिच्यावर तुझी मेहर नजर का? हे बघ, आता तसंही रोज क्वीनचा क्राऊन गायत्रीला मिळालाय, राईट? सो तू हे आम्हाला सांगू शकतोस. ऍक्च्युली ज्यांना हे गुलाब मिळालेत त्यांना या सगळ्याची जास्त माहिती असेल ना. सो तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि कसं आहे, या जगात बरेच हितचिंतक असतात ना, बऱ्याच जणांचे, बहुधा. एनिवेज, आय एम सॉरी, पण कार्तिक राजहंस इतका गयागुजरा माणूस नाहीये जो कोणा दुसऱ्यांच्या गुलाबांवर स्वतःचा हक्क सांगे. हॅलो, काय बोलतोस तू हे? अरे, कुणाला काय माहितीच नाही असं आवडायची काय गरज नाहीये. आणि बाय द वे मैत्री,
तू काय एवढं मनाला लावून घेतेस? तिच्या मनाला लागायला पाहिजे. तिला कळतं तरी का मी काय बोलतोय ते? एक मिनिट मिस्टर कार्तिक राजहंस, तुम्ही कोणाला काय बोलताय ना हे तिलाही कळतंय आणि आम्हालाही. ओ इज इट? दॅट्स व्हेरी गुड. पण मी का बोलतोय हे कळतंय का? हे बघ कार्तिक, तू हे सगळं का बोलतोयस हे फक्त तुलाच ठाऊक. सो आम्हाला कोडी घालू नकोस. जे काय असेल ते स्पष्ट सांग. खरं तर सांगायची खूप इच्छा आहे, पण आता गरज वाटत नाही. ओके, कारण नसताना मी जर का तुम्हाला पॉझिटिव्ह वाटलो असेल किंवा वेड्यासारखं काही बोलतो असं जर का वाटत असेल तर आय एम सॉरी. पुन्हा कधी भेटू नका. गुड बाय. ए हॅलो, गुड बाय काय गुड बाय? आलास काय, वाटेल ते बोललास काय आणि वर गुड बाय करून निघूनही चाललास? काहीतरी तेच सांगितलं मी तुला की खरं तर मी खूप काही बोलू शकतो, पण आता इच्छाच नाही. कदाचित चूक माझीच असेल. नको ती स्वप्न बघितली मी, नको त्या माणसांबरोबर. आणि वाईट याचं वाटतंय ना की समोरचा माणूस सगळं होऊ नये, मला त्यातलं काहीच माहिती नाही हे दाखवण्यात आनंदी आहे.